धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला, पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, पवनचक्कीच्या वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती. दोन बहिणींची अत्याचार करून हत्या केल्याच्या घटनेनंतर राजगुरू बंदची हाक, सर्वपक्षीय पक्ष संघटनांनी दिली बंदची हाक. राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी, अकोला आणि संभाजीनगरमध्ये पावसाच्या तुरळक सरी, पिकांना फटका बसण्याची शक्यता. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन, वयाच्या 92व्या वर्षी दिल्लीच्या एम्समध्ये घेतला अखेरचा श्वास. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर, केंद्रीय मंत्रिमंडळाचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द. काँग्रेस कार्यकारिणीचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे बेळगावहून तातडीने दिल्लीत रवाना. देशाच्या अर्थव्यवस्थेवर खोल छाप सोडत लोकांच्या हितासाठी काम केलं, पीएम मोदींकडून मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली, तर मनमोहन सिंग यांचे योगदान विसरणं अशक्य, मुख्यमंत्री फडणवीसांकडून शोक व्यक्त. महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी चव्हाट्यावर आली आणि बीडमध्ये गुन्हे दाखल केले व्यक्तींकडे बंदुकीचं लायसन्स असल्याची धक्कादायक माहिती जी ती समोर आलेली आहे. त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत, त्यांच्याकडेही लायसन्स आहेत आणि यावरून बीडमध्ये राजकीय दबावाखाली कायदा कसा वाकवला जातोय हे आता लपून राहिलं नाहीये. गेल्या 2 दिवसांपासून बीडमधील बंदूकबाज चांगले चर्चेत आले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावरती या बंदूकबाजांचे व्हिडिओ शेअर करत मंत्री धनंजय मुंडेंना खडा सवाल केला होता. आता खुद्द धनंजय मुंडेंच्या हाती पिस्तूल घेतलेला फोटो दमानियांनी सोशल मीडियावरती शेअर केलाय. त्यामुळे पुन्हा एकदा बीडमधील बंदुकीच्या लायसन्सचा विषय चर्चेत आलाय. दरम्यान याविषयी आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुन्हे दाखल असताना सुद्धा 245 व्यक्तींना शस्त्र वापरण्याचं लायसन्स देण्यात आलंय. सर्व शस्त्र नेपाळ आणि बिहारमधून आणलेली आहेत आणि त्या शस्त्रांचा वापर करून मंत्रिमंडळात असलेले फडणवीसांचे जे सहकारी आहेत त्यांच्या टोळ्या दहशतवाद निर्माण करतात. प्रत्येक परवाना देताना पोलिसांकडून संबंधित अर्जदाराची शहानिशा केली जाते, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जाते. पण गेल्या काही वर्षात पोलिसांनी याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचं लपून राहिलेलं नाहीये. त्यामुळेच जिल्ह्यात लायसन्सधारक बंदूकबाजांकडून गुन्हे केले जात असल्याचं चित्र आहे. अशा बंदूकबाजांचं लायसन्स जिल्हाधिकारी रद्द करणार का, हाच खरा प्रश्न आहे. बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्गुण हत्या करण्यात आली आणि या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटलेत आणि या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मिक कराड यांचं नाव आल्यामुळे विरोधकांनी धनंजय मुंडेंवर टीकेची झोड उठवली आणि या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात बीड हत्याकांडाची चर्चा आहे. यात वारंवार वाल्मिक कराडचं नाव समोर येत आहे. वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्या जवळचा मानला जातो. त्यावरून मुंडेंनाही लक्ष करण्यात आलंय. मात्र यावरती आजपर्यंत मुंडेंनी फारसं वक्तव्य केलं नव्हतं. आज त्यांनी थेट या प्रकरणातील आरोपीला फाशी देण्याची मागणी केली आहे. जे कोण गुन्हेगार आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा, मग तो कुणी असो, कुणाच्याही कितीचंही कुठल्याही जवळचा असो, अगदी माझ्याही कुणी जवळचा असो, तर त्याला सुद्धा सोडायचं नाही. वाल्मिक कराड हे माझ्या जवळचे आहेतच, पण त्यांची जवळीक सुरेश धस यांच्याशीही होती. वाल्मिक कराड यांच्यावरती दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास पोलीस करत असल्याचं ते म्हणाले. वाल्मिक कराडांची जवळीक सुरेश धसांच्या सोबत होती, माझ्या जवळचे ते आहेतच. त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याची चौकशी पोलीस या ठिकाणी करते आहे. संतोष देशमुख शेवटी माझ्याच जिल्ह्याचा सरपंच होता, मलाही त्याच्या बाबतीत तेवढाच आदर आहे, असं ते म्हणाले. भारताच्या उदारीकरणाचे जनक म्हणून ओळखले जाणारे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं दिल्लीमध्ये निधन झालं. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जाते. श्वसनाचा त्रास होत असल्यानं मनमोहन सिंग यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय. देशातील विविध स्तरातून शोक व्यक्त केला जातोय. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केला. मनमोहन सिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यात महत्त्वाचं योगदान दिलं असं मुर्मू म्हणाल्यात. पंतप्रधान मोदींनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी एक्स पोस्टमध्ये त्यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आणि पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांनी लोकांचं जीवन सुधारण्याचा प्रयत्न केला असा उल्लेख पोस्टमध्ये केला. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. दुःखाच्या या काळात त्यांचं कुटुंब आणि नातेवाईकांसोबत मी संवेदना व्यक्त करतो अशी भावना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केली आहे. मनमोहन सिंग यांनी आपलं अफाट ज्ञान आणि सचोटीनं भारताचं नेतृत्व केलं. त्यांची विनम्रता आणि अर्थशास्त्राचं सखोल जाण यातून राष्ट्राला प्रेरणा मिळाली. मी एक गुरु आणि मार्गदर्शक गमावलाय असं राहुल गांधी म्हणाले. राजकारणातील फार कमी लोकांना सरदार मनमोहन सिंग यांच्याप्रमाणे आदर मिळाला. त्यांचा प्रामाणिकपणा आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असेल आणि या देशावर खरोखर प्रेम करणाऱ्यांमध्ये ते कायम वरच्या स्थानावर असतील अशी भावना प्रियंका गांधींनी व्यक्त केली. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे महान विद्वान, अर्थतज्ञ आणि राजनेता गमावला. भारताची अर्थव्यवस्था सुधारण्याकरता मनमोहन सिंग यांचं मोठं योगदान आहे. त्यांची देशसेवा कायम स्मरणात राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आधी केंद्रीय वित्तमंत्री आणि नंतर पंतप्रधान असताना देशाच्या आर्थिक विकासाला वेग देणारी दमदार पावलं उचलून देशाच्या अर्थव्यवस्थेचं नवं दालन खुलं करणारा, क्रांतिकारक निर्णय घेणारा द्रष्टा नेता अशी त्यांची ओळख इतिहासात कायम राहील अशी श्रद्धांजली त्यांनी अर्पण केली. शरद पवारांनीही मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली. भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दुःख झालं. आपल्या देशाचा एक महान अर्थतज्ञ, द्रष्टा, सुधारणावादी आणि जागतिक धुरंधर नेता गमावलाय अशी श्रद्धांजली त्यांनी अर्पण केली. उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली. राजकीय, सामाजिक आणि आर्थिक जडणघडणीचं मोठं नुकसान झालं असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. काँग्रेसने पुढील 7 दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द केलेत. पक्षाच्या स्थापना दिनाचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला असून 3 जानेवारीपर्यंत काँग्रेस पक्षाचा झेंडा अर्ध्यावर राहील. मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी त्यांच्याशी भेट झाली. यावेळी त्यांनी पंतप्रधान खरोखर नम्र, सुंदर आणि प्रतिष्ठित कसे असू शकतात याचा माझ्यावर कायमचा ठसा उमटवला अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी श्रद्धांजली वाहिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. भारताच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्याचं कार्य त्यांनी केलं. शालीन, विनम्र, एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं. त्यांनी सदैव देशाच्या प्रगतीचं ध्येय समोर ठेवलं अशी श्रद्धांजली त्यांनी अर्पण केली. भारतीय क्रिकेट संघानंही मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ हाताला काळ्या पट्ट्या बांधून मैदानात उतरला होता. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर रितेश देशमुख, संजय दत्त, मनोज तिवारी यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांनीही शोक व्यक्त केला. ट्विटद्वारे त्यांनी श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं पंजाबमधील अमृतसरशी खूप जवळचं नातं होतं. त्यांचं बालपण अमृतसरमध्ये गेलं. इथं राहणाऱ्या शेजाऱ्यांनीही मनमोहन सिंग यांच्या आठवणींना उजाळा दिला. मनमोहन सिंग यांचं शिक्षण पंजाबच्या अमृतसरमध्ये झालं होतं. अमृतसर इथल्या एका छोट्या शाळेत ते शिकायचे. या शाळेची आता दुरावस्था झाली. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात हल्ल्याच्या घटना सुरूच आहेत. मैसाई जवळगा गावच्या सरपंचावर हल्ला करण्यात आला. सरपंच नामदेव निकम यांच्या 4 व्हीलर गाडीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.